मोबाईल खरेदीच्या पैशावरून वाद झाला आणि त्याचं रूपांतर थेट हत्येत झालं। हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथल्या कोल्हापूर सांगली रस्त्यावरील एका पुलाखाली गुरुवारी सायंकाळी खुनाची घटना घडली। दारूच्या नशेत असलेल्या मित्रांना डोक्यात दगड घालून 34 वर्ष विनोद उर्फ सचिन सर्जेराव मुसळे या तरुणाचा खून केला। हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं राहणारा सचिन मुसळे MIDCमध्ये ठेकेदार म्हणून काम करत होता। सचिन मुसळे आणि त्याचा मित्र तुषार लोहार यांच्यात गेल्या 2 दिवसांपासून मोबाईल खरेदीच्या व्यवहारावरून वाद सुरू होता। गुरुवारी सायंकाळी दोघेही चोकाक इथल्या स्मशानभूमी शेजारील महामार्गाच्या पुलाखाली दारू पिण्यासाठी बसले होते। त्यावेळी पुन्हा दोघांमध्ये पैशावरून बाचाबाची झाली। वाद वाढत गेला आणि संतापलेल्या तुषार लोहारनं सचिनच्या डोक्यात एक मोठा दगड घातला। घाव वर्मी बसल्या सचिन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। दरम्यान पुलाच्या कामावर असलेल्या काही कामगारांनी ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी जखमी सचिनला ताबडतोब उपचारासाठी कोल्हापुरातील CPR मध्ये पाठवलं, पण वाटेतच 34 वर्षाच्या सचिन मुसळेचा मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांनी पळून गेलेला हल्लेखोर तुषार लोहारचा शोध सुरू केलाय। मृत सचिनच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे।